And welcome my dear friends and students. In today's video I am going to continue the same part as that of the previous video, that is the use of sonometer to verify the laws of string. In previous video we had seen the construction and working of sonometer and its use to verify the first law, that is law of length. Now in this video we have to consider the verification of second law, verification of third law by using the same device, that is the sonometer. इथे आपल्याला दुसरा लॉ आणि तिसरा लॉ सोनोमीटरच्या सहाय्याने कसा व्हेरीफाय करतात हे आपल्याला स्टडी करायचं आहे. तर सेकंड लॉ आणि थर्ड लॉ जे आहे ते आपल्याला काय सांगतात, तर सेकंड लॉ जे आहे ते आपल्याला टेन्शन चा लॉ आहे, ज्याला आपण म्हणतो लॉ ऑफ टेन्शन. इथे आपल्याजवळ हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे 1/2L √T/m. याच्यावरून आपण इथे हाऊ फ्रिक्वेन्सी व्हेराइज विथ द चेंज इन टेन्शन. तर या फॉर्म्युलावरून सरळ तुम्हाला दिसतंय द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन प्रोव्हाइडेड the length, vibrating length and linear density that are constant. मग आपल्याला इथे काय व्हेरीफाय करायचं आहे, तर सेकंड लॉ व्हेरीफाय करायचा आहे, which is called as law of tension. मग तो लॉ ऑफ टेन्शन काय रिप्रेझेंट करतो, आपल्याला काय स्टेट करायचं आहे, तर फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. इट मीन्स greater the tension applied across the string, greater is the frequency of vibration, and less is the tension applied, less is the frequency of vibration. मग आता हा लॉ आपल्याला व्हेरीफाय करायचा असेल सोनोमीटरच्या सहाय्याने, तर आपली प्रोसिजर काय, तर इथे सरळ आपल्याला कंडिशन दिली आहे. या केस मध्ये तुम्हाला दोन गोष्टी कॉन्स्टंट ठेवायच्या आहे, L आणि M, where L is a vibrating length and M is a mass per unit length, which is called as linear density. म्हणून मग सगळ्यात पहिला पॉइंट आपण इथे कन्सिडर करतोय की in order to verify the law of tension you have to keep vibrating length and linear density that are constant. म्हणून पहिला पॉइंट लिहिला इथे vibrating length and mass per unit length is kept constant for the verification of second law. मग आपल्याला बदलायच्या कोणत्या गोष्टी आहे, तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या ट्यूनिंग फोर्क घ्यायचे आहे आणि या प्रत्येक ट्यूनिंग फोर्क करता तुम्हाला रेझोनन्स फिनॉमिना इथे ऑकर करायचा आहे फॉर द पर्टिक्युलर. प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगळी राहील, N1 N2 N3. त्यावेळेला तुम्ही अप्लाय केलेलं टेन्शन पण वेगळं राहील, T1 T2 आणि T3. आता बघा इथे काय लिहिलंय मी, बाय चेंजिंग द टेन्शन. जेव्हा तुम्ही फर्स्ट ट्यूनिंग फोर्क घ्या ऑफ फ्रिक्वेन्सी N1 तेव्हा टेन्शन घ्यायचं T1. टेन्शन कुठे अप्लाय करतो आपण, हँगरला. जे काही वेट आपण हँगरला अप्लाय करतो, ऍड करतो, ते झालं टेन्शन इन द स्ट्रिंग. मग पहिले ट्यूनिंग फोर्क जेव्हा घ्याल तुम्ही ऑफ फ्रिक्वेन्सी N1 त्यावेळेला टेन्शन घ्यायचं T1. Procedure this, you have to vibrate that tuning fork against the rubber pad. That vibrated tuning fork is kept on the top of that wooden box so that the strings start vibrating. Now you have to keep vibrating length constant. पहिल्या फ्रिक्वेन्सीला जी vibrating length तुम्ही मिळवाल by adjusting the distance between K1 and K2, that is the two bridges or two knife edges. या दोन नाइफ एजेस मधलं सुरुवातीला जे डिस्टन्स राहील तेच डिस्टन्स शेवटपर्यंत तुम्हाला कायम ठेवायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आणि तोच वायर घेतलाय म्हणून आपला स्मॉल m कॉन्स्टंट राहील. सो व्हाट इज द प्रोसिजर, यू हॅव टू टेक एनी वन ऑफ द फ्रिक्वेन्सी, दैट इज अ ट्यूनिंग फोर्क, vibrate that tuning fork against the rubber pad, then keep that vibrated tuning fork on the top of that sonometer box or a sound box so that the strings start vibrating. You have to adjust the vibrating length in such a way that the resonance phenomena occur and the paper rider follow. मग ज्या आपल्याला इथे टेन्शनला
ती फ्रिक्वेन्सी म्हणजेच रेझोनन्स फिनॉमिना मिळाला ते टेन्शन नोट करायचं. मग दुसरी फ्रिक्वेन्सी घ्यायची, रिप्लेस द फर्स्ट फ्रिक्वेन्सी बाय द सेकंड वन. सेकंड ट्यूनिंग फोर्क घ्यायचं, अगेन रिपीट द प्रोसिजर, बट यू हॅव टू कीप द व्हायब्रेटिंग लेंथ कॉन्स्टंट. आता फ्रिक्वेन्सी समजा सुरुवातीला तुम्ही 2 kg इतका वेट त्या हँगरला अटॅच केलेला आहे. जेव्हा समजा त्याची फ्रिक्वेन्सी 245 हर्ट्झ होती, ही झाली L1, याला G ने मल्टिप्लाय केलं इंटू 9.8 तर हे झालं T1. आता जेव्हा तुम्ही सेकंड फ्रिक्वेन्सी घ्याल समजा 256 हर्ट्झ, तेव्हा आता इथे N2 ही फ्रिक्वेन्सी. मग या वेळेला तुम्हाला टेन्शन जे आहे हे ऍडजस्ट करायचं आहे. तर इथे आपल्याला सरळ लक्षात येत आहे, जर आपण याच्या स्टेटमेंट कडे बघितलं की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. मग जर फ्रिक्वेन्सी तुम्ही वाढवत असाल, हायर फ्रिक्वेन्सीची ट्यूनिंग फोर्क घेत असाल, मिनिमम टू मॅक्सिमम कडे जात असाल, तर तुम्हाला टेन्शन वाढवावं लागेल. सुरुवातीला 2 kg घेतलं असेल तर मग 2.5 kg अप्लाय करा, 3 kg अप्लाय करा आणि पुन्हा त्याच व्हायब्रेटिंग लेंथला रेझोनन्स फिनॉमिना आपल्याला मिळाला पाहिजे. सो यू हॅव टू ऍडजस्ट द टेन्शन व्हिच इज अप्लाइड to the free end of the string by adding the weight to the hanger. त्या हँगरला जे आपण वेट ऍड करतो ते वेट तुम्हाला बदलायचं आहे, पुन्हा तुम्हाला रेझोनन्स फिनॉमिना ऑकर करायचा आहे. देन रिप्लेस द सेकंड ट्यूनिंग फोर्क बाय द थर्ड. सेकंड ट्यूनिंग फोर्क ही थर्ड ने रिप्लेस करायची, पुन्हा टेन्शन तिथे ऍडजस्ट करायचं. त्यावेळेला तुम्हाला जी पहिली लेंथ मिळाली आहे आपल्याला त्याला चेंज करायचं नाही थ्रू आउट द एक्सपेरिमेंट. मग हे 3 फ्रिक्वेन्सीला 3 आपण टेन्शन कन्सिडर केलाय. फॉर द फ्रिक्वेन्सी N1 टेन्शन इज T1, फॉर द फ्रिक्वेन्सी N2 टेन्शन इज T2, फॉर फ्रिक्वेन्सी N3 टेन्शन इज T3. याच्यावरून तुम्हाला जर आपण हा रेशो घेतला N1 upon under root of T1 that is equal to N2 upon under root of T2 that is equal to N3 upon under root of T3, आणि हा सगळा रेशो कसा मिळेल आपल्याला कॉन्स्टंट. म्हणजेच in general we have to write n upon under root of t equal to constant. हे constant sign आणि equal to the replace केलं by proportionality. तर इथे लिहिता येईल आपल्याला frequency of vibration of string is directly proportional to the square root of tension. नाही तर बघा, in order to verify the law of tension by using sonometer, first step is you have to keep mass per unit length and vibrating length that are constant. Second one, now by changing the tension, आपल्याला काय चेंज करायचं आहे? टेन्शन. द सेम व्हायब्रेटिंग लेंथ जी पहिल्या ट्यूनिंग फोर्कला आपण ऍडजस्ट करून व्हायब्रेटिंग लेंथ मिळवू, तीच व्हायब्रेटिंग लेंथ उरलेल्या रीडिंगच्या वेळेस, उरलेले जे सेकंड, थर्ड, फोर्थ तुम्ही ट्यूनिंग फोर्क घ्या त्यावेळेला तुम्हाला as it is ठेवायचं आहे. म्हणून by changing the tension the same length is made to vibrate is in unison. Unison means resonance, in resonance with the different tuning fork. Now you have to note down whatever the tension you applied by adding the weight to the hanger every time by changing the frequency. Upon T1, T2, T3 with the tension applied. When you use the frequencies N1, N2 and N3, मग तुम्हाला हा रेशो कसा देईल? N1 upon root T1 equal to N2 upon root T2 equal to N3 upon root T3 that is equal to constant. That is N upon root T equal to constant. It means that the frequency of vibration of string is directly proportional to the square root of tension. आता सेम त्या सोनोमीटरच्या साइडने जर आपल्याला थर्ड लॉ व्हेरीफाय करायचा असेल तर तो आहे लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. मग लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी मध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी, टू द स्क्वेअर रूट ऑफ इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ. म्हणजेच काय, स्मॉलर द मास पर युनिट लेंथ ग्रेटर इज द फ्रिक्वेन्सी. स्मॉल m ची व्हॅल्यू जितकी कमी असेल तितके जास्त त्याच्यात व्हायब्रेशन प्रोड्यूस होईल, and greater the mass per unit length,
स्मॉलर इज द फ्रिक्वेन्सी. इथे आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन मिळतं, पहिल्या याच्यात आपल्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन मिळतं आणि तिसऱ्या लॉ मध्ये पण इथे आपल्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन मिळतं. आता जर तुम्हाला n आणि m मध्ये रिलेशन फाइंड आउट करायचं असेल तर कोणत्या दोन गोष्टी कॉन्स्टंट ठेवाव्या लागतील, l आणि t. नाउ हियर यू हॅव टू कीप व्हायब्रेटिंग लेंथ अँड टेन्शन दॅट आर कॉन्स्टंट. म्हणून मग आता इथे तुम्हाला m बदलायचा आहे, स्मॉल m चेंज करायचा आहे, म्हणजे यू हॅव टू टेक द two wires of different mass per unit length of different linear density. आता पहिल्या दोन लॉ मध्ये आपल्याला एकच मेटल वायरला व्हायब्रेट करावं लागलं. आता तिसऱ्या लॉ व्हेरिफिकेशन साठी तुम्हाला दोन वेगवेगळे वायर घ्यावे लागतील ज्यांचं लिनियर डेन्सिटी ही वेगवेगळी असेल. मग पहिला पॉइंट लिहिला, फॉर द व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ टू वायर्स ऑफ different linear density m1 and m2 are used. मग पहिला वायर अप्लाय करा. for the first wire is subjected to the suitable tension. आता टेन्शन कॉन्स्टंट ठेवायचं आहे तुम्हाला आणि ट्युनिंग फोर्क पण तीच घ्यायची आहे. मग आता the first wire is subjected to the suitable tension. समजा 2 kg आपण अप्लाय केलेला आहे and made to vibrate by or with the given tuning fork. एक समजा तुम्ही 256 एवढ्या हर्ट्झची फ्रिक्वेन्सीची ट्युनिंग फोर्क घेतली, ती ट्युनिंग फोर्क पुन्हा तुम्हाला रबर पॅडवर हॅमर करायचं आहे. that vibrated tuning fork is kept on the top of sound box so that the strings start vibrating. आता इथे व्हायब्रेटिंग लेंथ जी आहे, जी पहिल्यांदा आपल्याला व्हायब्रेटिंग लेंथ मिळेल, ती व्हायब्रेटिंग लेंथ कॉन्स्टंट ठेवायची आहे. माझा म्हणजे जेव्हा आपण पहिली ट्युनिंग फोर्क घेऊ त्या पहिल्या ट्युनिंग फोर्कला आपण याच्यामध्ये व्हायब्रेट केप करू ऑन द टॉप ऑफ द दॅट सोनोमीटर बॉक्स. यू हॅव टू फर्स्ट डिटरमाइन द व्हायब्रेटिंग लेंथ. ती व्हायब्रेटिंग लेंथ समजा आपल्याला मिळाली L1. इथे तुम्हाला टेन्शन कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि ट्युनिंग फोर्क एकच घ्यायचे आहे. याच्या आधी फर्स्ट आणि सेकंड लॉ मध्ये यू हॅव टू कन्सिडर द नंबर ऑफ ट्युनिंग फोर्क्स. वेगवेगळ्या ट्युनिंग फोर्क घेतल्या होत्या पण मेटल वायर एक घेतला होता. आता इथे तुम्हाला 2 मेटल वायर घ्यायचे आहे, 3 मेटल वायर घ्यायचे. इथे सिम्प्लिसिटीसाठी आपण 2च घेतले आहेत. यू हॅव टू कन्सिडर द 2 मेटल वायर्स ऑफ डिफरंट लिनियर डेन्सिटी. नाउ यू हॅव टू सिलेक्ट ओनली द सिंगल ट्युनिंग फोर्क अँड द सिंगल टेन्शन. यू हॅव टू जस्ट व्हॅरी द व्हायब्रेटिंग लेंथ. The first wire is subjected to the suitable tension, suppose 2 kg, and made to vibrate. Then you have to find the vibrating length by adjusting the distance between K1 and K2, that is the two knife edges or bridges. समजा तुम्ही जी फ्रिक्वेन्सी घेतली n, त्याच्या वेळेला तुम्हाला मिळणारी व्हायब्रेटिंग लेंथ झाली L1. आता तुम्ही पहिला वायर रिप्लेस करायचा आणि दुसरा वायर यूज करायचा. तेच टेन्शन तिथे अप्लाय करायचं आहे आणि तीच ट्युनिंग फोर्क तुम्हाला घ्यायची आहे. सो युजिंग द सेम ट्युनिंग फोर्क and same tension you have to vibrate the second wire and you have to again adjust the distance between the two bridges K1 and K2 and find the second vibrating length. पहिली vibrating length suppose L1 आहे, second vibrating length L2 आहे. मग अशा वेळेला जेव्हा पहिला वायर घेतला होता त्याची लिनियर डेन्सिटी M1, तेव्हा व्हायब्रेटिंग लेंथ मिळाली L1. जेव्हा तुम्ही सेकंड वायर घेतला त्याची लिनियर डेन्सिटी M2, तेव्हाची व्हायब्रेटिंग लेंथ L2. तर या दोघांचा तुम्हाला रेशो असा दिसेल, that is L1 into under root of M1 equal to L2 into under root of M2. आता याच्यावरून इन जनरल लिहिता येईल आपल्याला द प्रॉडक्ट ऑफ vibrating length and square root of linear density that always remain constant. L into under root of M equal to constant. मग आता पहिला लॉ जो आहे व्हायब्रेटिंग लेंथ आणि फ्रिक्वेन्सी मध्ये काय रिलेशन आहे, तर व्हायब्रेटिंग लेंथ आणि फ्रिक्वेन्सी मध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. इथे लिनियर डेन्सिटी आणि लेंथ मध्ये पण काय रिलेशन आहे, तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. म्हणून या पहिल्या लॉवर आणि तिसऱ्या लॉचं जे मिळालेले आपल्याला ऑब्झर्वेशन आहे याच्यावरून आपण सांगू शकतो की द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी
or the frequency of vibration of a string is inversely proportional to the what? That is linear square root of linear density. जसं का इथे यांचा पण प्रोडक्ट आपल्याला कॉन्स्टंट मिळाला होता nl इक्वल टू कॉन्स्टंट. मग इथे कोणतं रिलेशन होतं? इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन होतं. इथे पण आपल्याला दोघांचा प्रोडक्ट कसा मिळालेला आहे? कॉन्स्टंट मिळालेला. ठीक आहे. मग आता इथे जसं आपण लिहू शकतो l प्रोपोर्शनल टू 1 upon n, इथे असंच l प्रोपोर्शनल टू 1 upon अंडर रूट ऑफ m. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की दॅट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी. असं आपण सोनोमीटर हा लॉज व्हेरिफिकेशन साठी वापरू शकतो. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. नाउ यू हॅव टू कन्सिडर द सेकंड एक्सपेरिमेंट, that is the resonance tube experiment. Now actually this is the experiment which is used to determine the velocity of sound in air. आपल्याला हा एक्सपेरिमेंट का करायचा असतो? प्रॅक्टिकली आपल्याला हा परफॉर्म करायचा आहे. आपल्या प्रॅक्टिकल मध्ये हा एक्सपेरिमेंट आहे रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट. तर याचं जे एम असतं टू डिटरमाइन द वेलोसिटी ऑफ साउंड इन एअर. आणि याच्या नावात लागलं की आपण हा एक्सपेरिमेंट कोणत्या प्रिन्सिपल नुसार करणार? अगेन यू हॅव टू यूज विच फिनॉमिना? रेझोनन्स. जसं आपण सोनोमीटर मध्ये रेझोनन्स फिनॉमिना वापरला, ट्यूनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि त्या मेटल वायरची फ्रिक्वेन्सी मॅच केली, अगदी तसंच इथे आपल्याला या ट्यूनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि एअर कॉलम, एअर पार्टिकल जे व्हायब्रेट होतात त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला एक करायची आहे. इट मीन्स देयर इज अ मॅचिंग ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्यूनिंग फोर्क अँड एअर कॉलम. म्हणून या फिनॉमिनाला रेझोनन्स म्हणतात. मग आता इथे काय काय दिले आपल्याला एक्सपेरिमेंट मध्ये? तर यू हॅव टू कन्सिडर हियर वन लार्जर ग्लास व्हेसल. इथे आपल्याला एक ग्लास व्हेसल घ्यायचा आहे in which you have to take the water, ज्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. Then you have to consider a narrow glass tube and that glass tube is held in a vertical position with the help of stand. आता इथे आपण या ग्लास ट्यूबला या ग्लास व्हेसल मध्ये इन्सर्ट करतोय की ज्या ग्लास व्हेसल मध्ये काय घेतलेले आपण? वॉटर. This is the glass tube whose both ends are open. ही जी ग्लास ट्यूब आपण घेतली आहे त्याचे दोन्ही एंड ओपन आहेत. मग आता या ग्लास कंटेनर मध्ये जेव्हा आपण ट्यूब ही इन्सर्ट केली तर सम ऑफ द वॉटर दॅट विल बी इन्सर्टेड फ्रॉम द लोअर एंड इन दॅट ग्लास ट्यूब. खालचा हा जो एंड आहे तो ओपन असल्यामुळे या ग्लास व्हेसल मधलं पाणी काही या ट्यूब मध्ये जाईल आणि उरलेला हा जो वरचा भाग आहे समजा इथपर्यंत वॉटर इन्सर्ट झाला तर हा वरचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काय असेल? एअर. दिस इज द सिंपल एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट टू स्टडी हाउ द रेझोनन्स फिनॉमिना occur. Here we have to study the different phenomena, that is how the beats are formed. What are beats? Which are the condition for the formation of beats? Next topic ची ही ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे की इथे तुम्हाला काय करायचं आहे? You have to consider one glass vessel. In that glass vessel you have to take the water. एक glass vessel घ्या, काचेचं भांडं, त्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर you have to consider one narrower glass tube whose both ends are open. एक वाइड नॅरोवर ग्लास ट्यूब घ्यायची आहे तुम्हाला की ज्याचे दोन्ही एंड कसे आहेत? ओपन. दॅट इज केप्ट इन व्हर्टिकल पोझिशन विथ द हेल्प ऑफ स्टँड. त्याला आपण व्हर्टिकली अरेंज करणार आहे विथ द हेल्प ऑफ दिस स्टँड आणि त्याला आपण या ग्लास व्हेसल मध्ये त्याचा काही भाग हा इन्सर्ट होईल अशा पद्धतीने आपण त्याला फिक्स करणार. दिस ग्लास ट्यूब इज केप्ट vertically with the help of stand in such a way that some of the part of that glass tube that is inserted in a water. आता इथे वरचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काय आहे? एअर. Now again you have to take one tuning fork. That tuning fork is hammer. Again the rubber pad. त्या tuning fork ला तुम्हाला पुन्हा
रबर बँड वर हॅमर करायचं आहे अँड दॅट व्हायब्रेटेड ट्युनिंग फोर्क इज केप्ट नियर द ओपन एंड ऑफ द ग्लास ट्यूब। आता तुम्हाला ही जी ग्लास ट्यूब आहे याच्या इथे खालच्या बाजूला वॉटर आहे, पण हा जो भाग आहे इथे बाकीचा त्याच्यामध्ये एअर आहे। सो व्हेन दिस व्हायब्रेटेड ट्युनिंग फोर्क इज केप्ट near the open end of the glass tube, then the air column, the air particles vibrated in such a way that node is formed at the close end. This end is act as a close end कारण त्याच्या खाली वॉटर राहील, मग इथे एअर पार्टिकलला फ्रीडम राहणार नाही टू व्हायब्रेट आणि याच्या ओपन एंडच्या जस्ट अबोव काय तयार होईल, इथे अँटीनोड तयार होईल। Now because of vibration of air column, sound is produced. Sound can be produced. Now you have to adjust the length of air column so that you will have the maximum sound. इथे आपल्याला air column length adjust करायची air column ची so that what happen, you will have the maximum sound. इथे तुम्हाला maximum sound ऐकायला मिळेल। अशा पद्धतीने vibrating length adjust करायचे। मग कसे करणार, just by moving here that glass tube either in upward direction or in downward direction. या ग्लास ट्यूबला एक तर तुम्हाला वरच्या बाजूने मूव करावं लागेल किंवा खालच्या बाजूने so that you will have the maximum sound. The instant at which you heard the maximum sound, it means that the frequency of the tuning fork that must be equal to the frequency of vibration of air column. जेव्हा आपल्याला मोठा आवाज ऐकायला येईल म्हणजे आपलं कन्फ्युजन काय, रेझोनन्स फिनॉमिना ऑकर। मग रेझोनन्स फिनॉमिना ऑकर झाला हे आपण कसं ओळखणार, when you heard the maximum sound. कोणत्या दोन फ्रिक्वेन्सी मॅच होईल, frequency of the tuning fork that must be equal to the frequency of vibration of air column. ठीक आहे, इथे आपल्याला रेझोनन्स फिनॉमिना ऑकर करून व्हायब्रेटिंग लेंथ जी आहे ती व्हायब्रेटिंग लेंथ मिळवायची आहे आपल्याला। इथे वेलोसिटी ऑफ साउंड जर मिळवायची असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला। व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम आपण शिकलो आहे, दॅट इज v ऑफ v इक्वल टू n लॅम्बडा असतं। इथे लॅम्बडाची जी व्हॅल्यू आहे L इक्वल टू लॅम्बडा बाय 4, सॉरी इथे L इक्वल टू लॅम्बडा बाय 4, याच्यावरून लॅम्बडा इक्वल टू 4 आहे। ठीक आहे, म्हणून आणि v इक्वल टू n लॅम्बडा असतं, म्हणून मग मी काय लिहिलं, v इक्वल टू 4n into L। लॅम्बडाची व्हॅल्यू कशी आली, इथे डिस्टन्स बिटवीन अँटीनोड अँड नोड किती असतं, लॅम्बडा बाय 4, याच्यावरून लॅम्बडा इक्वल टू काय आलं, 4 आहे। मग आता इथे आपल्याला वेलोसिटी फाइंड आउट करताना फ्रिक्वेन्सी जी ट्युनिंग फोर्क आपण घेऊ त्याची व्हॅल्यू, इथे आपल्याला व्हायब्रेटेड लेंथ हे मिळवायचं आहे। मग आपली माहिती आहे लेंथ ऑफ द एअर कॉलम आणि एंड करेक्शन। लेंथ ऑफ द एअर कॉलम आताच आपण इथे ऍडजस्ट केली, ती आपण मीटर स्केलने मोजू शकतो। आता दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला त्यांनी सांगितलंय की नाव instead of taking the same tuning fork, if you take the different tuning fork, it means a tuning fork having different frequency, and if you repeat the same experiment, आता इथे आपण एकच फ्रिक्वेन्सीच्या ऐवजी दुसरी फ्रिक्वेन्सी घेतली, दुसरी ट्युनिंग फोर्क घेतली आणि त्याला व्हायब्रेट केलं, and that vibrating tuning fork is kept near the open end. Then again adjust the vibrating length so that you heard the maximum sound. पुन्हा तुम्हाला इथे vibrating length काय करायची आहे, ऍडजस्ट करायची आहे। मग आता इथे जेव्हा तुम्ही फ्रिक्वेन्सी वेगळी घ्याल तेव्हा तुम्हाला बीट्स ऐकायला मिळतील। बघणार आपण व्हॉट आर बीट्स, दॅट इज हियर द इन्स्टंट ॲट विच यू हर्ड द मॅक्सिमम साउंड अँड यू हर्ड द मिनिमम साउंड। Maximum intensity sound is called as waxing and minimum intensity sound is called as waning. मग ज्या इन्स्टंटला आपण मॅक्सिमम इंटेन्सिटी साउंड ऐकू त्याला वॅक्सिंग म्हणतात आणि मिनिमम इंटेन्सिटी साउंडला वॅनिंग म्हणतात। वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग कन्स्टिट्यूट द वन बीट। जेव्हा आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम
इंटेन्सिटीचा साऊंड ऐकायला मिळेल तेव्हा आपल्याला बीट्स ऐकायला मिळतील असं आपण कन्क्लूड करू शकतो. सो बीट्स हर्ड ओनली व्हेन देयर इज अ फ्रिक्वेन्सी डिफरन्स. आपण जर एकच फ्रिक्वेन्सी घेतली आणि त्याला पुन्हा एअर कॉलमला व्हायब्रेट केलं तर आपल्याला त्याच फ्रिक्वेन्सीचा साऊंड मिळेल त्या व्हायब्रेटिंग लेंथवर. जर आपण व्हायब्रेटिंग लेंथ सेम ठेवली आणि या ट्युनिंग फोर्कला दोनदा तीनदा पुन्हा व्हायब्रेट केलं तर यू हर्ड द सेम इंटेन्सिटी साऊंड. बट इफ यू सिलेक्ट द सेकंड फ्रिक्वेन्सी, जर आता आपण दुसरी फ्रिक्वेन्सी सिलेक्ट केली तर यू विल हर्ड द हियर sound whose intensity is different than the previous one. आधी जो आवाज ऐकला त्याची इंटेन्सिटी आणि आताचा जो आवाज ऐकला त्याची इंटेन्सिटी या दोघांमध्ये फरक असेल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल बीट्स. मग इथे ऍक्टिव्हिटी म्हणून दिलेले आपल्या पुस्तकामध्ये की यू हॅव टू कन्सिडर हियर वन ग्लास वेसल कंटेनिंग वॉटर. यू हॅव टू कन्सिडर वन ग्लास ट्यूब whose both ends are open. That glass tube is inserted in a glass vessel and that glass tube is kept vertically upward or in vertical position with the help of stand. Only some of the part of that glass tube is inserted in a water. Now when this vibrated tuning fork is kept near the open end, how that air column vibrates? Whether we heard the maximum and minimum intensity sound or only the single sound. When we use the same frequencies, जर सारख्या फ्रिक्वेन्सी आपण वापरल्या आणि व्हायब्रेटिंग लेंथ सेम असेल तर तुम्हाला इथे बीट्स ऐकायला मिळणार नाही. बट इफ यू सिलेक्ट द ट्युनिंग फोर्क ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सी देन यू विल हर्ड द बीट्स. म्हणून इथे लिहिलंय आपण बीट्स हर्ड ओनली व्हेन देयर इज अ डिफरन्स इन फ्रिक्वेन्सी बिटवीन द टू ट्युनिंग फोर्क. आता हाच एक्सपेरिमेंट आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो. इफ यू सिलेक्ट द टू ट्यूब, one is a smaller and another is a bigger one, that is difference in diameter. इथे जर आता आपण दोन ट्यूब सिलेक्ट केल्या त्याच्यामधली एक ट्यूब जी आहे ती वाइडर आहे, एक ट्यूब जी आहे ती नॅरोवर आहे, त्यांच्या डायमीटर मध्ये फरक आहे. जेव्हा आता आपण ही बिगर ट्यूब जी आहे ती स्टँडला व्हर्टिकल पोझिशन मध्ये फिक्स केलेली आहे आणि स्मॉलर ट्यूब जी आहे ही स्मॉलर ट्यूब आपण आता या बिगर ट्यूब मध्ये इन्सर्ट करणार आहे, त्याची पोझिशन चेंज करणार आहे बाय मुव्हिंग अप अँड डाऊन विथ द हेल्प ऑफ आवर हँड. आपल्या हाताने आपण त्याला आता खाली वर करणार आहे. मग या केसला जेव्हा आपण सिंगल व्हायब्रेटेड ट्युनिंग फोर्क केप्ट करू नियर द ओपन एंड, व्हेन दिस व्हायब्रेटेड ट्युनिंग फोर्क इज केप्ट नियर द ओपन एंड, then what happen when this small tube is deep or move in downward direction? There is a change in intensity of sound, that is from maximum to minimum and minimum to maximum. इथे आता यांच्या डायमीटर मध्ये फरक असल्यामुळे इथे असणारा एअर कॉलम इथे असणारा एअर कॉलम यांच्यामध्ये फरक असेल. त्यामुळे when the tube with smaller diameter is slowly moved inside the tube having the larger diameter, then what is our observation? It is observed that intensity of sound heard, that is goes on decreasing till it become minimum. ही ट्यूब या वरच्या पोझिशनला असताना जो आवाज आपण ऐकला मग हळूहळू ही ट्यूब आपण खाली नेतोय तर एक पोझिशन अशी येईल की इथे तुम्हाला मिनिमम साऊंड ऐकायला मिळेल आणि पुन्हा मग मिनिमम पासून पुन्हा तुम्हाला मॅक्सिमम साऊंड ऐकायला मिळेल. इट मीन्स व्हेनेवर देयर इज अ व्हेरिएशन ऑफ इंटेन्सिटी फ्रॉम मिनिमम टू मॅक्सिमम अँड मॅक्सिमम टू मिनिमम, श्युअरली यू हर्ड द बीट्स. मग बीट्स साठी काय महत्त्वाची कंडिशन आहे तर देयर मस्ट बी द फ्रिक्वेन्सी डिफरन्स. या दोन ट्युनिंग फोर्क मध्ये किंवा व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी डिफरन्स असेल तरच आपण इथे बीट्स ऐकू शकतो. आणि तो फ्रिक्वेन्सी डिफरन्स पण आपल्याला स्मॉल पाहिजे, 6 to 7 हर्ट्ज, दॅट इज लेस दॅन 10 हर्ट्ज पाहिजे. देन ओनली वी कॅन हर्ड द बीट्स प्रॉपरली. असे आपल्याला हे ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेला पार्ट आहे, दॅट इज द रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट. हा पहिल्या पार्ट मध्ये आपल्याला या ट्यूबला फिक्स ठेवून इथे पहिले व्हायब्रेटेड ट्युनिंग फोर्कला
या ओपन एंडच्या क्लोज ट्यून याची लेंथ ऍडजस्ट करायची आणि इथे आपल्याला पुन्हा दुसरी ट्यूनिंग फोर्क घेऊन बघायचं आहे की वेअर वी कॅन हर्ट द मॅक्झिमम मिनिमम साऊंड ऑर नॉट. आणि इथे एकच ट्यूनिंग फोर्क घेऊन या ट्यूनिंग फोर्कला या ओपन एंडच्या क्लोज ठेवून आपल्याला त्या स्मॉलर डायमीटर ट्यूबला इन्सर्ट करायचं आहे इनसाइड द बिगर ट्यूब आणि आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे वेदर देयर इज अ चेंज इन इंटेन्सिटी ऑफ साऊंड ऑर नॉट. इथे आपलं ऑब्झर्वेशन काय होतं तर बीट्स आर हर्ड ओनली व्हेन देयर इज अ डिफरन्स इन फ्रिक्वेन्सी बिटवीन द टू ट्यूनिंग फोर्क. आपण इथे दोन वेगवेगळ्या ट्यूनिंग फोर्क जर घेतल्या ज्यांची फ्रिक्वेन्सी वेगळी असेल तरच इथे बीट्स ऐकायला मिळतात. इथे जर आपण याला जर कॉन्स्टंट पोझिशनला ठेवलं तर आपल्याला बीट्स ऐकायला मिळणार नाही. या स्मॉल ट्यूबला जेव्हा तुम्ही चेंज कराल त्याची पोझिशन त्या वेळेला आपल्याला इथे बीट्स ऐकायला मिळेल फ्रॉम मॅक्झिमम टू मिनिमम अँड मिनिमम टू मॅक्झिमम.